अखेर शिंदेंनी मुंबई जिंकली. मुंबईचा महापौर कोण होणार नाव झालं जाहीर. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली जेव्हा मुंबईच्या महापौरासाठी एक असं वेगळंच नाव समोर आलं की त्याचा कोणी विचारही केला नव्हता. हे नाव ऐकून भारतीय जनता पार्टी देखील हैराण झाली, कारण शिंदेंनी असा डाव टाकला की ज्यामुळे सगळा खेळच पलटी झाला. कालपर्यंत सगळं वातावरण वेगळं होतं. फडणवीस ही शिंदेंना वरचढ ठरत होते. शिंदे यांना कायम दाबलं जात होतं. लोकांना वाटत होतं की आता शिंदेंची दरज संपलीये. पण शिंदेंनी असा डाव टाकला की जो पाहून स्वतः मुख्यमंत्री फडणवीस देखील हैराण झालेत. एक अशी गुप्त घडामोड आज पहाटे घडलीये जी ना कोणत्या टीव्हीवर दिसली ना कोणत्या पेपरमध्ये छापून आली. एक गाडी निघाली होती. त्या गाडीचा पाठलाग सगळे टीव्ही चॅनलवाले करीत होते, पण ती गाडी कोणाच्या हाती लागली नाही. पण ही गाडी एका ठिकाणी थांबली आणि बंद दाराआड एक अशी गुपित चर्चा झाली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारणच बदललं. कालपर्यंत टीव्हीवर सोशल मीडियावर प्रचंड अफवा पसरल्या होत्या की शिंदेंचं राजकीय करिअर आता धोक्यात येणार, भाजप स्वतःचाच महापूर बसवणार. पण यामध्ये महाराष्ट्राचे चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस हे शिंदेंना वरचढ ठरत होते. पण अचानक पक्षश्रेष्ठींची एक अशी गुप्त बैठक झाली आणि त्या बैठकीत असा निर्णय झाला आणि ज्यामुळेच मुंबईचा महापौर फायनल झाला. शिंदे मुंबई जिंकली अखेर, असं एक वेगळंच नाव समोर आलं. एकनाथ शिंदेंनी असा एक मास्टर स्ट्रोक मारला आहे ज्याची भणक खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही लागली नव्हती. हा खेळ नेमका काय आहे, शिंदेंनी भाजपच्या गोटात शिरून कोणाशी हात मिळवणी केलीये, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. ही गोष्ट सुरू होते दिल्लीच्या त्या हाय प्रोफाईल बैठकीपासून. एकनाथ शिंदे विशेष विमानाने दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत मोजकीच विश्वासू मंडळी होती. त्यांना तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पाचारण करण्यात आले. बाहेर कडाक्याची थंडी होती, पण त्या बंद खोलीत मात्र राजकारणाचं वातावरण कमालीचे तापलेले होते. कल्पनेच्या पडद्यावर हे चित्र पहा. एका बाजूला सत्तेचे चाणक्य अमित शहा बसले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तळागाळातील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेले एकनाथ शिंदे. शहा यांनी थेट फाईल समोर ठेवली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, एकनाथजी, मुंबईवर आमचाच दावा असेल. यंदा भाजपचा महापौर बसवण्याचे आमचे स्वप्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला सहकार्य करावे लागेल. पण शिंदेंनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिलं, बघा अमितभाई, मी मुख्यमंत्री झालो ते शिवसैनिकांच्या बळावर. जर मुंबईत शिवसैनिकाचा महापौर नसेल तर माझे कार्यकर्ते मला विचारतील की आपण सत्तेत का गेलो. शिवसेनेचा पाया मुंबई आहे, तो सोडला तर आमचे अस्तित्व काय उरेल. या संवादानंतर काही काळ शांतता पसरली. ही शांतता धोक्याची होती. याच बैठकीत असं वळण आलं ज्याची चर्चा आजही राजकीय वर्तुळात गुपित म्हणून केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा शिंदेंनी आपला आग्रह सोडला नाही तेव्हा काही फाईल्सचा उल्लेख करण्यात आला. राजकारणात सत्तेचा वापर जसा खुर्ची मिळवण्यासाठी होतो तसाच तो विरोधकांना किंवा सहकाऱ्यांना नमवण्यासाठीही होतो. असे म्हटले जाते की शिंदेंच्या काही मंत्र्यांच्या विरोधात असलेल्या जुन्या तक्रारी आणि ईडीच्या चौकशीचा संदर्भ तिथे देण्यात आला. जर युतीमध्ये राहून आमचे ऐकले जात नसेल तर आम्हाला पावले उचलावी लागतील, असा एक छुपा निरोप शिंदेंना मिळाला होता. शिंदेंना ठाऊक होतं की जर त्यांनी आत्ता माघार घेतली तर त्यांचं राजकारण संपेल आणि जर लढले तर यंत्रणांचा सामना करावा लागेल. पण शिंदे झुकले नाहीत. दिल्लीच्या त्या थंड वातावरणात अमित शहा यांच्यासमोर हो किंवा नाही असं काहीही न सांगता शिंदे बाहेर पडले खरे, पण त्यांच्या मनात संतापाची लाट होती. विमानतळावर जातानाच त्यांच्या डोक्यात एकच चक्र सुरू होतं, जर आज भाजपसमोर गुडघे टेकले तर उद्या शिवसैनिक आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. आणि इथूनच सुरू झाला तो थरार ज्याला राजकारणाच्या इतिहासात ऑपरेशन भगवा म्हटलं जाईल. दिल्लीतून मुंबईत उतरताच शिंदेंनी आपल्या 2 अत्यंत विश्वासू शिलेदारांना बोलावून घेतलं आणि एक असा निरोप दिला जो कोणालाही अपेक्षित नव्हता. हा निरोप एका अत्यंत प्रभावशाली शक्तीसाठी होता, पण हे सगळं उघडपणे होणं शक्य नव्हतं. पत्रकारांचे कॅमेरे वर्षा बंगल्यावर 24 तास तैनात होते. प्रत्येक हालचालीचे थेट प्रक्षेपण सुरू होते. त्यामुळे शिंदेंनी एक जुनी आणि अत्यंत गोपनीय पद्धत वापरली. मध्यरात्री 2 वाजता जेव्हा पावसाचा जोर शिगेला होता तेव्हा शिंदेंची एक खासगी गाडी मंत्रालयाच्या मागच्या बाजूने अतिशय सावधपणे बाहेर पडली. कोणालाही वाटलं नाही की या साध्या गाडीत स्वतः मुख्यमंत्री बसले आहेत. ही गाडी कोणा राजकीय नेत्याच्या घराकडे गेली नाही, तर मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका अशा गुप्त फार्म हाऊसवर पोहोचली जिथे कोणाचंही लक्ष नव्हतं. तिथे आधीच 2 गाड्या उभ्या होत्या. एक गाडी होती दिल्लीच्या तख्ताशी थेट संबंध असलेल्या एका बड्या नेत्याची आणि दुसरी होती एका अशा मध्यस्थाची जो आजही सत्तेच्या वर्तुळात अत्यंत आदरणीय मानला जातो. त्या बंद खोलीत जे घडलं ते ऐकून कोणाचेही डोळे पांढरे होतील. तिथे काही निवडक शिलेदार हजर होते. सुरुवातीला काही काळ तिथे प्रचंड शांतता होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांकडे संशयाने पाहिलं गेलं. पण मग त्या बड्या नेत्याने शांतता भंग केली.
ते शिंदेंना उद्देशून म्हणाले, एकनाथराव, आपण 2.5 वर्षांपूर्वी जे गणित मांडलं होतं ते आता बदलायची वेळ आली आहे. आज प्रश्न केवळ सत्तेचा नाही तर वर्चस्वाचा आहे. दिल्लीला वाटतंय की सगळं काही त्यांच्या नियोजनानुसार चाललंय, पण जर जमिनीवरची पकड सुटली तर हातात काहीच उरणार नाही. मुंबईच्या राजकारणात जर आपण एकमेकांना संपवायला निघालो तर तिसराच कोणीतरी त्याचा फायदा घेईल. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे सर्वांना धक्का बसेल. हे शब्द शिंदेंच्या जिव्हारी लागले. तिथे उपस्थित असलेल्या सूत्रांच्या मते शिंदेंच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळीच चमक होती. त्यांनी तिथेच शब्द दिला की निर्णय असाच होईल जो कोणाच्या कल्पनेतही नसेल. ही बातमी जेव्हा हळूहळू दिल्लीपर्यंत पोहोचली तेव्हा तिथल्या सर्वोच्च नेतृत्वालाही धक्का बसला. अमित शहा यांच्यापर्यंत जेव्हा या गुप्त बैठकीचे तपशील पोहोचले तेव्हा पुन्हा एकदा पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या. एका बाजूला दिल्लीचे बडे नेते आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्यात पुन्हा एकदा चर्चा झाली. या चर्चेतून अशी एक युती आकाराला आली जिचा विचार राजकीय विश्लेषकांनी स्वप्नातही केला नव्हता. ही युती पाहून खुद्द मुख्यमंत्री फडणवीस देखील हैराण झाले. या मोठ्या खेळाची पहिली झलक जगाला दिसली ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. राजकारणात कोणतीही मोठी गोष्ट करण्यापूर्वी एक लॅबोरेटरी टेस्ट केली जाते आणि KVMC ही शिंदेंसाठी तीच प्रयोगशाळा होती. तिथे 122 जागांचा मोठा खेळ होता. भाजप 50 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा दावा करत होती आणि शिंदेंकडे 53 जागा होत्या. भाजपला खात्री होती की सत्तेच्या लाभासाठी शिंदे त्यांच्याकडेच येतील, पण शिंदेंच्या मनात वेगळंच वादळ होतं. त्यांनी रात्रीच्या वेळी राज ठाकरेंशी हातमिळवणी केली. ज्या क्षणी श्रीकांत शिंदेंनी मनसेचा पाठिंबा जाहीर केला त्या क्षणी दिल्लीच्या भाजप कार्यालयात सन्नाटा पसरला. पण खरा धक्का तर अजून बाकी होता. स्थानिक पातळीवर असलेल्या इतर काही लहान गटांनी आणि अपक्ष नगरसेवकांनीही कोणत्याही अटीशिवाय शिंदेंच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. हाच तो KDMC मॉडेल होता. पत्रकारांना वाटलं हे केवळ स्थानिक गणित आहे, पण वास्तवात तो मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी केलेला एक ड्राय रन होता. राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रक्रियेत किंग मेकरची भूमिका स्वीकारली. मनसेचे नेते आणि शिंदेंचे दूत यांनी मध्यरात्री अनेकदा अंधेरी आणि दादरच्या काही गुपित ठिकाणी भेटी घेतल्या. इतकंच नाही तर काही बड्या नेत्यांशीही फोनवर संवाद सुरू झाला होता. पडद्यामागचा निरोप स्पष्ट होता की आम्ही थेट तुमच्यासोबत येणार नाही, पण एका विशिष्ट शत्रूला पाडण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थित उमेदवाराला पाठिंबा देऊ. अगदी काही विशिष्ट पक्षांनाही या प्रयोगासाठी अशा पद्धतीने तयार करण्यात आलं की ज्यामुळे पारंपरिक मतं विभागली जातील आणि सत्तेचे पारडे शिंदेंच्या बाजूने झुकलेलेच राहील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर होते. ते तिथूनच परिस्थितीवर लक्ष ठेवत होते, पण दिल्लीच्या हालचाली आणि मुंबईतील या अत्यंत गुप्त बैठकींमुळे भाजपच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली होती. पत्रकारांना वाटत होतं की फडणवीस परत आल्यावर सगळं शांत होईल, पण शिंदेंनी आधीच इतकी मोठी तटबंदी उभारली होती की ती भेदणं आता कोणालाही अशक्य होतं. आता इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, सध्या जे काही चाललंय ते कोणाचा ठाम विजय नाही, हे राजकारण नाही, ही अनिश्चिततेची खिळी आहे. आज एक नाव आहे, उद्या नाव बदलू शकतं. आज चर्चा एकीकडे आहे, उद्या समीकरण पूर्णपणे उलटू शकतं. म्हणूनच मी तुम्हाला थेट विचारतो, तुमच्या मते मुंबईचा महापौर कोण होणार? शिंदे गटाचा, भाजपचा की अजून कुणाचंच दुसरंच नाव समोर येणार? फक्त नाव नाही तर कारण लिहा. कारण तुम्हाला असं का वाटतंय याचं कारण देखील लिहा. अजून एक प्रश्न, जर शेवटच्या क्षणी निर्णय बदलला तर सर्वात जास्त फटका कुणाला बसेल? कमेंटमध्ये लिहा. हे फक्त राजकारण नाही, तर ही मुंबईच्या सत्तेची लढाई आहे. त्यामुळे कमेंट बॉक्स मोकळा ठेवा, एकमेकांची मतं वाचा, चर्चा करा, पण तुमचा निर्णय नक्की लिहा. कारण पुढच्या काही तासात जे घडेल ते आजच्या सर्वांना चुकीचं ठरू शकतं. तुमच्या मते काय होईल? कमेंटमध्ये आत्ताच लिहा आणि पाहूया कोणाचं भाकीत बरोबर ठेवतंय. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.